आज आषाढी एकादशी निमित्ताने महाराष्ट्रातील पंढरपुरांमध्ये लाखो वैष्णवाचा मेळा जमला आहे। अगदी त्याच पद्धतीने लातूर जिल्ह्यातल्या गळकोट तालुक्यातील वांजरवाडा येथे श्री संत गोविंद माऊलीच्या मंदिरात सुद्धा विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक या ठिकाणी जमले आहेत। आपण पाहू शकता की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विठ्ठल नामाचा गजर सुरू आहे। शेकडो महिला आणि स्त्रिया सतत रात्रंदिवस विठुरायाचा गजर करत आहेत आणि हजारो भाविक आज सकाळपासून दर्शनाकडून काय भावना आहेत त्यांच्या जाणून घेऊया। मामा कुठून आलात? वाढवाना। पायी आलात का दर्शनासाठी? नाही दरवेळेस येतोय। किती वर्षापासून येतात? 4-5 वर्षापासून। काय मान्यता आहे या मंदिराची? या मंदिराची काय मान्यता आहे? भरपूर मान्यता आहे आणि देव भाविक आहेत, प्रति पंढरपूर आहेत। आपण अगदी पाहू शकता की खरंच हे प्रति पंढरपूर मान्यता आहे। आपल्यासोबत या मंदिरातील विनेकरी आहेत। काय भावना आहे या मंदिराला एवढी गर्दी? मान्यता कसं काय? मान्यता भगवंताच्या कृपेमुळं, या माऊलीच्या कृपेमुळं, सर्व भावनेमुळं, एक आग्रह चित्त करून भगवंताचं दर्शन घेण्यामुळं सर्वांची आपुलकी, सर्वांची इच्छा, हे मानव हे किती मोलाचं आहे, या मानव ध्येयालाच आपल्याला आठव आहे। म्हणून सर्वांचं मनयुक्तपणानं सर्वांना एकाग्र चिंतन करून ह्या भगवंताच्या दर्शन आलेले। अख्ख्या महाराष्ट्रातले लोक वारकरी सगळे पंढरपूरला जातात, पण इथं मोठी खूप गर्दी दिसते। या मंदिराची काय मान्यता आहे? मान्यता इथं हे जे एक माऊली जे आहे गोविंद माऊली, हे पांडुरंगाची भक्त आहे। मग तिथली एक वारी त्या 3 केल्या की पंढरपूरची वारी झाली। पण हे आवडते भक्त आहेत पांडुरंगाचे, माऊली जे असणारे आवडते भक्त आहे। म्हणून इथं देखील तिथल्यापेक्षा इथं बी गर्दी आहे ना, तिथं आणि इथं समसमान आहे। म्हणून हे भगवंताच्या दर्शनाला हे व्यक्ती आलेले आहेत। तसं नक्कीच आपण ऐकलं असतं तर या मंदिराच्या 3 वाऱ्या केल्यानंतर पंढरपूरच्या विठ्ठल रुक्माईचं दर्शन झालं असं यांची मान्यता आहे। आपल्यासोबत अजून काही भावनिक आहेत। आजी कुठून आलं? सावरगाववाडी। किती वर्षापासून येतं? लहानपणापासून उभारल्यापासून बाहेरापासून येते। किती वर्षापासून येतो आपण? आम्ही 20 वर्षापासून येतो। पायी आलो का? मामा तुम्ही कुठून आला? जळकोट। जळकोट। पायी चालत आलात का? किती वर्षापासून येतात? 5-6 वर्षापासून। काय मान्यता आहे या मंदिराला? काय म्हणून येतात तुम्ही? या मंदिराची काय मान्यता आहे? काय म्हणून येतात? काय मान्यता नाही, आमची भावना आहे देवावर, त्याच्यामुळे येत आहे। इथं आमचं पंढरपूर हेच आहे, आम्हाला पंढरपूरची वारी घडणं म्हणून इथं येत आहे। हां, आमचं दुसरं पंढरपूरच आहे असं आहे। निश्चितच आपण ऐकलं तर हे आपल्यासोबत अजून काही वारकरी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या। मामा एवढी गर्दी कसं काय या मंदिराला? एवढी मान्यता काय? लोक सगळे पंढरपूरला जातात आणि हे लोक इथं काय येतात? जुनं मंदिर आहे, जुनं मंदिर आहे, श्रद्धा वाढली आहे, कमी झाली ती पण वाढली आहे। कमी झाली। तुम्ही कुठून आलात? केंद्र इथं जवळ आहे ना। तुम्ही किती वर्षापासून येता इथं? बरेच वर्षापासून, वडील आजी होते पहिले, आम्ही येतो 10-5 वर्ष। नक्कीच तर आपण ऐकलं तर आपण ऐकू शकता, पाहू शकता की या मंदिराला 3 वाऱ्या केल्यानंतर पंढरपूरची एक वारी झाली अशी या लोकांची धारणा आहे।
आणि शेकडोच्या संख्येने लोक या मंदिराला आज दर्शनासाठी येत आहेत. मोठ्या प्रमाणात या मंदिरामध्ये उत्सवसुद्धा सुरू आहे. आपण पाहू शकता अजून काही लाईनमध्ये आलेले भाविक आहेत. आपण त्या भाविकांकडून त्यांची भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मामा, आपण कुठून आलात? आम्ही हवरगा म्हणून किती वर्षापासून येत आहे? नेहमी तू 40 वर्ष झालं वर्षा येतो. पंढरपूरला का जात नाही? पंढरपूरला असं कामामुळं काय अडचणी असली की पंढरपूर. इथं दर्शन घेतलं म्हणजे पंढरीचं विठ्ठल हो दर्शन. हो देव पांडुरंगाचं भेटलं. आपण अजून काही आपल्यासोबत वारकरी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. मामा, पंढरपूरला न जाता इथं का आला? दर्शनासाठी आल्या, दर्शनासाठी पंढरपूरला जायचं ना? जायचं पुन्हा, जायचं पुन्हा सर्व महिन्यात. दर्शनासाठी खूप मोठ्या लांब रांगा लागलेल्या आहेत. आपण पाहू शकता की जवळपास 1 किलोमीटर अंतरापर्यंत रांगा लागलेल्या आहेत. या रांगेमध्ये मोठ्या प्रमाणात महिला आहेत आणि विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी ते सकाळपासून रांगेत आहेत. आपण या दर्शनासाठी आलेल्या महिलांकडून काही जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. कुठून आली बाई? कुठून आली तू? पांडुरंगाला काय मागणार आहे? असंच वारी करा मागते. तुम्ही आजी कुठून आलात? किती वर्षापासून येता? पायी येता? फक्त आरक्षण मागायचं आहे आम्हाला. कोणतं आरक्षण? मराठा. पांडुरंग देणार आहे का? हा देते. पांडुरंग देईल? देईल. विश्वास आहे? हा विश्वास आहे आम्हाला. साकडं घातले तुम्ही? हा साकडे घातले पांडुरंग बरं. विठ्ठल रुक्मिणीला. आणि आरक्षण तर सरकार देणार, पांडुरंग कसा देणार? पांडुरंग सांगणार सरकारला द्या म्हणून. कानामध्ये सांगणार? तुम्हाला विश्वास आहे? विश्वास आहे असा. काय नाव मामा, आपण कुठून? माझं नाव बालाजी पवार आहे, डोमगाव. डोमगाव. पायी आलात का? कसं पायी आलो. किती वर्षापासून येत इथं? इथं जन्मल्यापासून येतो. मग पांडुरंगाला, पंढरपूरच्या पांडुरंगाला साकडं घालायचं ना? इथं सांगितलं काय, पंढरपूरला सांगितलं काय? एकच आहे. एकच आहे. हा. इथं दर्शन झालं म्हणजे हो पंढरपूर बस. दर्शन झालं. हो. तर निश्चितच आपण पाहू शकता की यांनी आरक्षणाचं साकडं घातलेलं आहे, मराठा आरक्षणाचं. पांडुरंगाच्या चरणी आपल्या सावरगावून आलो. पायी चालत आलात? हां. किती वर्षापासून येत इथं? आता 2 वर्ष झाले आल्या बाबा, पहिला आल्या नाही. काय मागणी आहे आता पांडुरंगाकडे? काय मागणी काय, देवाला देव वाटलं तर देव जा देवाना, आता आपण काय हे करावं? काय? आणि पांडुरंगाला त्यांच्या सुखादुःखाचं ते साकडं घालणार आहेत. मामा, या मंदिराची काय महत्व आहे, काय सांगा? हे महत्त्व म्हणजे वारकरी संप्रदायाप्रमाणे आमचे गोविंदभाऊ हे चंद्रभागेतून गोंडपाटावरून तरुण गेले म्हणून यांचं महत्त्व वाढलं. आणि त्यांचे गुरु म्हणजे भास्कर महाराज होते. त्याप्रमाणे तेव्हापासून आत्तापर्यंत ही यात्रा चालू आहे. आता ही आषाढी वारी ह्या दरवर्षी नियमाप्रमाणे चालते. महाशिवरात्रीला मुख्य पुण्यतिथी असते. त्या फार मोठा उत्सव होत असतोय. दरवर्षी भागवतासारखे कार्यक्रम होतात. इथं नेहमी दर 15 दिवसाला एकादशी असते. एकादशीला सुद्धा अशीच वारी भरते. दर अमावस्याच्या एकादशीला मोठी वारी भरते. किती गावच्या दिंड्या येतात इथं? किती गावच्या? इथं 10 ते 12 गावच्या दिंड्या येतात दर एकादशीला. कुठून लोक येतात? सगळे आपले सांप्रदायिक लोक असतात, सगळ्या समाजाचे राहतात. आपल्यासोबत अजून काही जास्त आहेत. मामा, कोण्या गावचे लोक येतात, कुठून येतात? पंचक्रोशीतले लोक येतात. त्या ठिकाणी लोक येतात. गोविंद महाराजचा पावणे 2 खंड काल आहे. पंढरचे निष्ठावंत वारकरी महिन्याला वारी भरते. चैत्रवद्य एकादशीला यात्रा असते. महाशिवरात्रीला गोविंद महाराजचा समाधी सोहळा असतो. सर्व वारकरी विठ्ठलाचं दर्शन घ्यावं म्हणून पंढरपूरला जातात, पण इथं हजारोच्या संख्येनं इथं सुद्धा लोक दिसतात. काय एवढं? गोविंद महाराज हे संत होत आणि सामान्य लोकांना पंढरपूरला ज्यांना जाणं होत नाही ते लोक या ठिकाणी येतात. आपल्याला पंढरीला जाणं होत नाही, आपल्या पंचक्रोशीचं दैवत आहे म्हणून या ठिकाणी येतात लोक. कर्नाटक असेल, महाराष्ट्र असेल, नांदेड जिल्हा असेल, लातूर जिल्ह्यातला मोठ्या संख्येनं वारकरी या मंदिराला येत असतो. जो गरीब समुदाय आहे, ज्यांना पंढरपूरला जाणं होत नाही, ते सुद्धा समुदाय या मंदिराला दर्शन घेण्यासाठी येत असतो. एवढंच नाही तर या मंदिराला 3 वाऱ्या केल्यानंतर पंढरपूरच्या विठ्ठल रुक्माईचं दर्शन पावन होतंय, अशी सुद्धा या मंदिरातील येणाऱ्या वारकऱ्यांची मान्यता आहे.
दर्शनाच्या रांगेत थांबलेले काही वारकरी आपल्यासोबत आहेत. त्यांनी आत जाऊन मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्यांच्या काय भावना आहेत, त्यांनी विठ्ठल रुक्माईला काय साकडं घातलेलं आहे आपण त्यांच्याकडून जाणून. मामा दर्शन झालं का? हो झालं. काय मागितलं देवाला तुम्ही? देवाला ह्या एवढ्या भक्त हे सुखरूप दे भगवंता, सगळी जनता सुखी राहू दे आनंदानं आणि तुझ्या दर्शनाला येऊ दे. किती वर्षापासून येत इथं? मला जसा भांडगा होतो कळतं तेव्हापासून मी येतो. बरेच वारकरी पंढरपूरला जातात. हो इथं जातो, येतात. काय पंढरपूरला जातो, महिन्याची वारी करतो. इथं काय काय इथं- महत्व आहे या मंदिराचं? ह्या मंदिराचं तोच भगवंत आहे, सगळ्या ठाई तेच भगवंत आहे. मामा दर्शन झालं का? झालं झालं. काय मागितलं? काय नाही, विठ्ठलाला असंच येळोवेळा दर्शन होते, माऊलीवर आहे म्हणून दर्शन घ्या. आपल्यासोबत या गावचे प्रथम नागरिक आहेत नळंदवार, यांच्याकडून जाणून घेऊयात काय या मंदिराचं महत्त्व आहे आणि कुठून कुठून लोक येतात, किती गावच्या दिंड्या येतात, काय सांगाल? हे फार पुरातन काळातलं आमचं गोविंदभावाचं मंदिर आहे. आख्यायिका फार मोठी आहे आणि आमच्या ह्या पंचकृषीतले जवळपासचे ह्या तालुक्यातले मतदारसंघातले लोक प्रति पंढरपूर म्हणून त्या वानरवडा गोविंदमाऊली या देवस्थानला खूप चांगल्या प्रकारे बसतात. ज्याला मोठं पंढरपूर घडत नाही, ते गोरगरिबाचा, दीनदलिताचा, सगळ्याचा ज्याला घडत नाही त्याला सुद्धा आपल्याला हे पंढरपूर मानून ह्या ठिकाणी प्रति पंढरपूर मानून सर्व भाविक दर्शनाला येतात. या मंदिर संस्थाच्या वतीनं काय भाविकांची व्यवस्था करण्यात आली? त्या मंदिर समितीच्या वतीनं व गावच्या वतीनं येणाऱ्या भक्त मंडळीचे चहा व फराळाची असं सोय करण्यात आलेली आहे. बऱ्याच वर्षापासून असा हे कार्यक्रम नित्यनियमानं चालत असतो आमचे. अजून काही आपल्यासोबत वारकरी आहेत. मामा दर्शन झालं का? दर्शन झालं. किती वर्षापासून येतं इथं? आम्ही 20 वर्षापासून. 20 वर्ष पायी येता? हां, पायी येतात. काय मागितलं विठ्ठलाला? भगवंताला हां. काही नाही, भगवंता या जनतेला सुखाचं देऊन अशी जत्रा भरू दे म्हटलो. जनता सध्या अराजकता मातल्या, एकमेकांमध्ये प्रेम राहिलं नाही. असो, पण त्या भगवंताच्या ठिकाणी काय आपल्यासोबत काही शेतकरी आहेत. काय मागितलं भगवंताला शेतकऱ्यांसाठी? सर्वांना सुखी ठेव, पाऊस पाणी व्यवस्थित पडू दे, सगळ्या जनता सुखी राहू हेच मागितलं. निश्चितच आपण पाहू शकता की या सर्व शेतकऱ्यांनी शेतकरी सुखी राहू दे, बळीराजा आनंदी राहू दे, पाऊस पाणी, पीक पाणी आणि गुन्ह्या गोविंदानं सगळं एकतात नांदू दे, असंच या वारकऱ्यांनी भगवंताच्या चरणी साकडं घातलेलं आहे. तील सहभाग आहे आणि आज हजारो भाविक या श्री संत गोविंद माऊली मंदिरातील विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेऊन पंढरपुराच्या चरणावर आपलं नतमस्तक होऊन आपल्या सुख, संकट, ऐश्वर याची मागणी करीत आहे. राजेंद्र जोशटे, RRD न्यूज मराठी, वांजरवाडा, जळकोट, लातूर.